नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते कसं करायचं आहे हे दाखवणार आहे. तर इथे पहा, मी हा बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14.5, तर मी 15.5 इंचवरती पहा उंची घेतलेली आहे. कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग होतो 7, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि हे पुढे 1.5 इंच मार्जिन आहे. आता इथे पहा, गळा आपला आहे, इथून तुम्ही गळा पाहू शकता 11.5 इंच पूर्ण टोटल गळा आहे आणि अर्धा इंच जर इथं शिलाईमध्ये गेलं तर 11 इंचचा आपला गळा तयार होणार आहे. तर त्यासाठी मी इथून चेस्टमधून 1/2 इंच मायनस केले. पहा, बरोबर 8.25 इंचावरती हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. तर आपण जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेस चेस्टमधून मायनस करत असतो. याचा फॉर्म्युला सुद्धा मी बऱ्याच वेळा समजावून सांगितलेला आहे. चेस्ट 36, कंबर 28 आहे, उंची आहे 14.5 इंच. तर त्यासाठी मी शोल्डर घेतलेलं आहे पहा 4.5 इंच आणि मुंडा जो आहे तो घेतलाय 6. या पद्धतीने इथे हा 6 इंच मी मुंडा घेतलाय. इथे या पद्धतीने मुंडा येणार आहे आणि हा आपण जे अर्धा इंच डाऊन करतो ते. तर अशा पद्धतीने हा पूर्ण बॅक पार्ट मी ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे. तर आता हा कटिंग करूया. आणि हा जो तिरका भाग आहे ना तो आपण नंतर कटिंग करायचा आहे. आधी फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेऊ याच्यावरून, मग मी नंतर करेन कटिंग ते. आता ही जी ओपन बाजू आहे इकडे आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे इथं पुढं एक्स्ट्रा. तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पहा, मी असं परफेक्ट असं ही जी एक पट्टी असते तेवढं मार्जिन ठेवते पुढं टक्ससाठी. आणि हा जो पार्ट आहे बॅक पार्ट बरोबर इथे असा ठेवायचा. आणि या ब्लाऊजची मला फुगाबाही कटिंग करायची. जर तुम्हाला पाहायचं असेल फुगाबाही कटिंग, 4.5 इंचाची फुगाबाही मी कटिंग करणार आहे. पहा, असं हे मी ठेवून घेतलं आणि हे सरळ सरळ हे ड्रॉ करणार आहे. तर इथे मी सर्व मार्किंग करून घेतलंय. हा बॅक पार्ट बाजूला करून घेते. आता इथून आपल्याला फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे तो ड्रॉ करायचा आहे. पहा, या पद्धतीने मी हा ड्रॉ केला. आता इथे मात्र सरळ सरळ छातीचा चौथा भाग 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. पहा, हे थोडंसं आपलं 1/2 इंचाने पुढं पॉईंट गेलेला आहे आणि हा सुद्धा इथे पुढं गेलेला आहे. 9 इंच घेतलं. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे घेतलं 2.5 इंच. एक बॉक्स तयार करून घेते. इथे आपल्याला हुकायपट्टीसाठी 1/2 इंच वाढवायचं आहे. इथून घ्यायचं आहे टक्स पॉइंट. आता अप्पर चेस्ट आहे आपली 36 आणि फुल बस्ट आहे 38. तर फुल बस्टनुसार आपण टक्स घेऊ. 9.5 इंच चौथा भाग होतो, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 10.5 इंच झाले. पहा, आता इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता मला इथं क्रॉस पट्टी जी आहे
ते 2.5 इंच हवी आहे तयार. तर मी इथं 2.5 इंचच मार्किंग करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला जास्त हवी असेल, कमी हवी असेल, तर इथं तुम्ही 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता मी ही 2.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे. ही क्रॉसपट्टी परत आपल्याला सेपरेट वाढवायची आहे. इथे पहा, हे 2.5 इंच पाऊण इंच घेतलं, सॉरी, क्रॉसपट्टी आकार देण्यासाठी पाऊण इंच घेऊन हा असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला आणि इथून हे असं जोडून घ्यायचं. पहा, या पद्धतीने जोडल्यानंतर आता इथून मी छातीचा 10वा भाग 4.25 इंच आणि इकडूनही असं हे 4.25 इंच 38चा 10वा भाग मी इथं टाकला. पहा, आणि इकडे 2 इंच गॅप टक्स मध्ये. पहा, आता आपण हा जो मेन टक्स आहे तो पाऊण इंच घेणार. इकडे पाऊण इंच आणि इकडे पाऊण इंच. तर इथे पहा, हे जे 1 इंच वाढवलेलं आहे त्यामध्ये हे पाऊण इंच झालं आणि शिलाई मार्जिन. तर आपल्याला इकडे सुद्धा पाऊण इंच वाढवायचंय. तर ते मी इकडे असं वाढवून घेतलं. पहा, आणि इथे जो आपण टक्स देणार आहे त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आहे. तर ते तुम्ही टेपने मोजून वाढवू शकता. आणि हा भाग मी असा हा सरळ सरळ असा जोडून घेतला. जोडल्यानंतर आता आपण डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग करतोय म्हटल्यानंतर आपल्याला इथेच सर्व वाढवून घ्यायचं आहे, परत वाढवता येणार नाही. म्हणून आपण हा जो वरचा पार्ट आहे, क्रॉसपट्टी मी काय सांगितलं सेपरेट कटिंग करणार आहे, तर हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. तर तो मी इथून 1 इंच वाढवते. पहा, इथून 1 इंच, इथूनही 1 इंच. तर हा पॉईंट बरोबर इथं येतोय आणि इथूनही 1 इंच घ्यायचं आणि हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने पहा हा वाढवला. इथे वाढवलेला आहे, इथे सुद्धा मी पाऊण इंच वाढवले. कुठं किती वाढवले हे पहा. इथे वाढवलं पूर्ण ही पट्टी 1 इंच. इथे सुद्धा हे पाऊण इंच वाढवले आणि हे उंचीमध्ये सुद्धा 1 इंच आपण वाढवलेलं आहे. चेस्टमध्ये पाव इंच वाढवले, हे लक्षात घ्या. आता आपल्याला मुंड्यामधला टक्स द्यायचा आहे. तर या पॉइंट पासून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हा टक्स आपला तयार झाला. तर अशा पद्धतीने आपले हे 1 2 3 टक्स तयार झाले. आता इथून पाऊण इंच खाली घ्यायचं, मार्किंग करायचं आणि हा टक्स आपला हा सेंटरचा तयार झाला. इथे सुद्धा पाऊण इंच खाली जाऊन हा टक्स द्यायचा. या पद्धतीने एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज तयार होतं. याचं स्टिचिंग जे आहे तर ते नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवर आहे. मी फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा हे दाखवलंय. म्हणजे काय, ह्याच कस्टमरचे 2 ब्लाऊज माझ्याकडे स्टिच करण्यासाठी आलेले होते. तर दुसरा ब्लाऊज जो मी आहे स्टिच केलेला तो ते मी त्या चॅनेलवरती दाखवलेला आहे आणि कटिंग मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आता पूर्ण वाढवलेलं आहे हे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवायचं आहे आपली क्रॉसपट्टी किती आहे हे लक्षात ठेवायला विसरू नका. आता आपण हे कटिंग करून घेऊया. इथून पहा, हे हा जो भाग आहे पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो असा कट करून काढायचा आणि हे वाढवलेलं जे आहे ते इथून असं हे कट करून घ्यायचं. आता हे कपडा आपण बाजूला ठेवून घेऊ आणि इथे हा जो तिरका भाग आहे तो कट करायला विसरायचं नाही, नाहीतर इथे चेस्ट जास्त भरेल. आता हा हुकाय पट्टीकडचा टक्स, हा सेंटर मधला, हा झाला फिटिंगच्या साईडचा आणि हा झाला आपला मुंड्याच्या साईडचा टक्स. अशा पद्धतीने हे पूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालंय. आता आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची आहे, तर ती मी या कपड्यावरती क्रॉसपट्टी वाढवेन. क्रॉसपट्टीसाठी कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग होतो
7, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेतलेलं, तर ते इथं घ्यायचंच आहे कंपल्सरी. जास्त आपली क्रॉसपट्टी चालेल परंतु कमी पडली नाही पाहिजे, तर इथे मी हे घेतलं. आता आपली क्रॉसपट्टी किती होती? 2.5, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. तर हे मी घेतलं 3 इंच. तर पहा इथे तुम्हाला मी दाखवते, हे 3 इंच घेतलं. अजून मी इथं 3 इंच घेते. तर परफेक्ट असा हा आपला कपडा 3 इंच भरलेला आहे. आणि इथून मी लाईन ओढून घेते. आणि हे 1.5 इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं. या पद्धतीने इथे ही आपली क्रॉसपट्टी सुद्धा तयार झाली. ही कट करून घेऊया. तर हा झाला आपला बॅक पार्ट. हा आहे फ्रंट पार्टचा, आपला हा वरचा पार्ट आहे. आणि ही क्रॉसपट्टी बाही, फुगा बाही आहे. याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं फोरटक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.